जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। वसति दशन शिखरे धरणी तव लग्ना, शशनि कलंक कलेवनिमग्ना। केशवदूता शुकर रूपा, जय जगदीश हरे, जय जगत तव कर कमल वरे नखमद्भुत श्रृंग, दलित हिरण्यकशिपु धनुर्विंग। केशवदूता नरहरि रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। तव कर अद्भुत दलित हलयति विक्रमणे बलि अद्भुत वामन, वदन कलिरजनित जन पावम। केशवदूता वामन रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। हलयति विक्रमणे बलि अद्भुत वामन, पद विरजनित जन पावम। केशव मन रूपा, जय जगदीश जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। क्षत्रिय रुद्रमय जगत प्रतापम, तपयसि पयसि शमित भवतापम। केशवदूता भृगुपति रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। क्षत्रिय रुधिरमय जगत प्रतापम, तपयसि पयसि शमित भवतापम। केशव भृगुपति जय जगत जय जगदीश हरे, जय जगत तरसि दीक्षुरने जित्पति कमनीयम्, दशमुखमौलि बलिमरमणीयम्। केशवदूता राम शरीरा, जय जगदीश हरे,
हरे जय जगदीश हरे इतर सिद्धीश्वरनेधिपति कमनीयम् दशमुखमौलिबलिमरमणीयम् केशवदृता राम जय जगत बहति विपशुविशदेवसनं जलधावम् अलहति दितिमीलितयमुनाभम् केशवदृता फलधररूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे वह शिव कुशि विषदेवसनं जलधावम् हलहति दितिमीलितयमुनाभम् केशवदृता फल जय जगत जय जगदीश जय जगदीश हरे निन्दशियाज्ञाविधेरः श्रुतिजातम् सदय हृदय दर्शित पशुघातम् केशवदृता भूत शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे इन्दशियाज्ञविधेरः श्रुतिजातम् सदय हृदय दर्शित पशुघातम् केशव भूत शरीर जय जगत जय जगत जय जगत निहः निधने कलयसि करवालम् धूमकेतुमिव किमपि करालम् केशवदृता कल्पिशरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे निवह निधने कलयसि करवालम् धूमकेतुमिव किमपि करालम् केशवदृता कल्पित जय जगत जय देव कवेरिदमुदितुदारम् शुन सुखदं शुभदं भवसारम् केशवदृता दशविधरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय देव कवेरिदमुदितुदारम् शुनु सुखदं शुभदं भवसारम् केशवदृता दशविध जय जगत
Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe. Jai Radha Nam Sundar Radha Nam Sundar Radhe. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaur Hari Bol. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज खूप महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे ज्या भगवंतांना भेटण्याची आपल्या सर्वांची इच्छा असते आणि त्या भगवंतांचा आज काय आहे, वाढदिवस आहे। खरं पाहिलं तर भगवंत हे श्रावण कृष्ण अष्टमीला अवतरित झाले, परंतु आपण या ठिकाणी आज श्रावण शुद्ध सप्तमी आहे तरी भगवंतांचा वाढदिवस साजरा करतोय। आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आणि उद्याही आपला श्रवणोत्सव आहे आणि भगवंतांचा आपण उद्या फास्टिंग करून वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत। मथुरेमध्ये सुद्धा खूप धूमधडाक्यामध्ये भगवंतांच्या आगमनाची तयारी चालू आहे। खरं तर भगवंतांचा हा जो वाढदिवस आहे, आगमन आहे, हे दररोज व्हायला हवं असं प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये इच्छा आहे आणि असते, परंतु आपल्याला ही जी वेळ आहे ती वर्षातून एकदाच उपलब्ध होते। तर आपण आज हे जे आपले कृष्ण भगवंत हे परमपिता आहेत त्यांच्याविषयी आपण थोडंसं गुणगान करण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। श्रील प्रभुपादजींनी आपल्याला जे काही ग्रंथ संपदा अर्पण केलेली आहे, या ग्रंथ संपदेमधून जे काही माझ्या वाचनामध्ये आलं ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी समिती सदस्य, कमिटी आणि आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद देतो। श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, 4थ्या अध्यायातील 9वा श्लोक, जन्म कर्मचे मे दिव्यम यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुना। श्रील प्रभुपाद भाषांतरामध्ये लिहितात, हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्मांचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो। म्हणजे या ठिकाणी श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सुद्धा खूप छान सांगतात की जर माझा जन्म आणि माझं कर्म याविषयी जो व्यक्ती जाणतो तो तर भक्त होतोच होतो, पण जो भक्त माझा जन्म आणि माझं कर्म हे जे दिव्य विज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञान, हे जो जाणतो तो परत कधीही या मृत्यू सागरामध्ये येत नाही। तो कुठं जातो? भगवंतांच्या धामामध्ये। आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की परीक्षित महाराज यांच्याविषयी जर आपण पाहिलं तर श्रीमद भागवत जी आहे, हे श्रीमद भागवत हे पूर्ण वैदिक जे ज्ञान आहे, या वैदिक ज्ञानाचं जे एक वृक्ष आहे त्या वृक्षावर असलेलं परिपूर्ण परिपक्व असं फळ आहे। आणि मग श्रीमद भागवत, या श्रीमद भागवतामध्ये भगवंतांच्या कथा आणि लीला आहेत। आणि ज्यावेळी परीक्षित महाराजांना समजलं की माझा मृत्यू किती दिवसांनी होणार आहे, 7 दिवसांनी। का? कारण परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता। कोणाचा शाप मिळाला होता? शृंगींचा। आणि मग ज्या क्षणी त्यांना समजलं की 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे, तर परीक्षित महाराज हे या 5 पांडवांचे कोण होते? नातू। आणि अभिमन्यू आणि उत्तरा यांचं जे परंपरा आहे ती पुढे चालवण्यासाठी। आणि मग परीक्षित महाराजांना ज्यावेळेस समजलं की माझा मृत्यू होणार आहे, त्यावेळेस त्यांनी आपला असलेला सर्व राजपाट हा काय केला? मुलांच्या स्वाधीन केला। राज्य सोडून दिलं, पत्नीही सोडून दिली आणि मग ते पूर्ण 7 दिवसाचा जो काय आहे राहिलेला भाग, उर्वरित काळ,
तो काळ व्यतीत करण्यासाठी ते गंगा तटी गेले। जी गंगा आपल्या भारतामधून वाहते आणि दिल्ली या ठिकाणी म्हणजे पूर्वीचं हस्तिनापूर या ठिकाणी ते गेले। त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी ही भागवत कथा ऐकवणार होते आणि त्या भागवत कथेमध्ये 88,000 ऋषीमुनी या भागवत कथेसाठी ही भागवत कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहिलेले होते। त्याचबरोबर फक्त ऋषीमुनीच आलेले होते असे नाही, तर त्या ठिकाणी सर्व देवी देवता ही भागवत कथा ऐकण्यासाठी आलेले होते। देवी देवता शिवजी पार्वती हे सुद्धा या भागवत कथा श्रवणासाठी उपस्थित होते। का ही भागवत कथा श्रवण केली पाहिजे? कारण ज्यावेळी आपण भागवत कथा श्रवण करतो त्यावेळी आपण या पूर्ण भवसागरामधून तरून जातो। भवसागरामधून तरून जातो म्हणजे हा भवसागर खूप अनंत आहे। बघा, आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती कष्ट आहेत, आपलं आयुष्य किती आहे 100 वर्ष, आणि या 100 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला किती त्रास होतो आणि हा त्रास आपल्याला वाटतो की कधीतरी संपावा, परंतु तो संपत नाही, कारण आपल्याला हे 100 वर्ष आयुष्य जगायचं आहे। परंतु जर आपण भक्ती करत असू, श्रीमद भागवतमचा पाठ करत असू, श्रीमद भागवतम ऐकत असू, तर हा जो भवसागर आहे ना, गायीचं खूर ज्यावेळेस जमिनीवरती पडतं आणि त्या खुरामध्ये जो खड्डा पडतो त्याच्यामध्ये जे ते पाणी लांघून जायला, ओलांडून जायला आपल्याला वेळ लागणार आहे का? नाही। त्याप्रमाणे आपण जर भक्ती करू, श्रीमद भागवतम ऐकू, तर आपला हा भवसागर इतका मोठा आहे, तो गायीच्या खुराच्या खड्डे एवढा तयार होतो आणि तो लांबून जायला आपल्याला काही वेळ लागत नाही। म्हणजे आपण म्हणतो मी संसार करतोय, संसार करतोय, संसार करतोय, मी करतोय असं स्वतःला म्हणतो प्रत्येक गोष्ट, परंतु तसं पाहिलं तर आपण काहीही करत नाही। सगळं काही हे साक्षात कृष्ण भगवंत करत असतात। आणि मग परीक्षित महाराज हे श्रीमद भागवतम ऐकण्यासाठी त्या ठिकाणी हस्तिनापूरला गेले। त्या ठिकाणी त्यांना भागवतम मध्ये काही प्रश्न शौनक ऋषींना विचारले आणि त्याचं जे काय आहे ते आपल्या जीवनासाठी सुद्धा उपयोगाचं आहे की श्रीमद भागवत आपण का ऐकलं पाहिजे, का भक्ती केली पाहिजे, आणि मग त्याचं पण आपण आता यामध्ये पाहूया। हरिकथा ही जी आहे त्या ठिकाणी सांगितले परीक्षित महाराजांना की ही औषधी प्रमाणे आहे। हरिकथा कशी आहे? औषधी प्रमाणे आहे। आपल्याला जर हा भवरोग झाला आहे तर तो दूर करण्यासाठी हरिकथा आपल्याला सहाय्यभूत ठरते। जर आपण आपलं मन भगवंतांच्या चरण कमळावरती जर स्थिर केलं तर आपलं चित्त शांत होऊन आपण भगवंतांची भक्ती करू शकतो। आणि मग हे जे परीक्षित महाराज आहेत यांना खूप वेळ कमी होता आणि या 7 दिवसामध्ये त्यांना आपल्या या वेळाचा योग्य उपयोग करून घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी भागवतम श्रवण जसं ऐकण्याचा निश्चय केला। आपण या ठिकाणी येतो, परंतु आपण आपलं निम्म मन, अर्ध मन घरच्या संसारामध्ये अडकून पडलेलं असतं। तर परीक्षित महाराजांकडून आपण शिकू शकतो की आपण ज्या वेळेस भगवंतांच्या कथा लीला ऐकत असतो त्यावेळी पूर्ण मनाने म्हणजे शरीर आणि मनाने दोन्ही स्थितीने या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे, परंतु आपलं कधी कधी तसं होत नाही। त्याचं कारण आपण मायेच्या अधिपत्याखाली आहोत आणि जर मायेच्या अधिपत्याखालून जर आपल्याला बाजूला पडायचं असेल तर आपण भगवंतांचं नाम, हरिनाम हे घेतलं पाहिजे, हरिकथा ही ऐकली पाहिजे। आणि या ठिकाणी भागवतम मध्ये सांगितले श्रील प्रभुपादजींनी की गंगादेवी ही भगवंतांच्या चरणांगुष्ठापासून येते, म्हणजे ती किती पवित्र आणि शुद्ध आहे। त्याच्यामध्ये जर आपण स्नान केलं तर आपण काय होतो? अंतर्बाह्य पवित्र आणि शुद्ध होतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी शुद्धदेव गोस्वामी सांगतात की हरिकथेमध्ये जो न्हावून निघतो, हरिकथा जो ऐकतो, त्यामध्ये हरिकथा ऐकणारा आणि हरिकथा बोलणारा वक्ता आणि जे प्रश्न विचारतात ह्या तिन्हींनाही त्याचा लाभ होतो। त्याच्यामुळे हरिकथा नक्कीच ऐकली पाहिजे आणि हरिकथा ऐकण्यासाठी आपण पात्र असणं खूप गरजेचं आहे।
आपण पात्र असणं म्हणजे आपल्याला श्रवणामध्ये गोडी पाहिजे. आता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत म्हणजे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत आणि पात्र आहोत की जे आपण हरिकथा ऐकतोय. थोडस मोबाईलला बाजूला ठेवून आपण हरिकथा ऐकतोय म्हणजे आपण नक्कीच भाग्यवंत आहोत आणि या ठिकाणी पात्र आहोत हरिकथा ऐकण्यासाठी. श्रीमद भागवत हे जे आहे हे भगवंतांनी व्यासदेवांच्या हृदयामध्ये सांगितलं. म्हणजे हे जे भागवतम आहे ते श्रुती आहे. भगवंत ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये भागवतम सांगतात आणि नंतर व्यासदेवांच्या हृदयामध्ये सांगतात. मग भगवंत ज्यावेळेस व्यासदेवांनी या श्रीमद भागवताची रचना केली म्हणजे साक्षात भगवंत हे ग्रंथ रूपाने आहेत. म्हणून व्यासदेवजींना ग्रंथ अवतार असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हे जे भागवतम आहे हे आत्मसाक्षात्कारासाठी खूप उपयोगी आहे. आत्मसाक्षात्कार जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर श्रीमद भागवताचं आपण श्रवण केलं पाहिजे. आणि या भागवतामध्ये भगवंतांविषयीची कथा आपण ऐकण्या अगोदर हा भाग पाहतो आणि मग आता आपण पाहूयात की कशा प्रकारे या पृथ्वीवरती द्वापार युगाच्या अंती त्यावेळी असणारे राजे हे लोकांचा कशा पद्धतीने छळ करायचे. या ठिकाणी पृथ्वी माता अगदी त्रासून गेली होती की जे राजे महाराजे होते की लोकांचा छळ करायचे, ऋषी मुनी जे यज्ञ करायचे तो यज्ञ उद्ध्वस्त करायचे, गरीब जनतेला त्रास द्यायचे. म्हणजे जसं की वाईट लोकांना टॅक्स फ्री आणि चांगल्या लोकांना भरपूर टॅक्स अशा पद्धतीचा काळ त्यावेळी होता. आणि मग पृथ्वीला या पृथ्वीवरती असणाऱ्या मोठमोठ्या डोंगरांचा, इमारतींचा, बिल्डिंगचा कधीही भार होत नाही. परंतु पृथ्वीला मात्र आपल्या मनुष्यांकडून होणाऱ्या पापाचरणाचा मात्र भार होतो. म्हणून पृथ्वी माता भूदेवी ही गायीच्या रूपामध्ये डोळ्यामध्ये अश्रू असताना ती ब्रह्मदेवांकडे गेली आणि ब्रह्मदेवांना तिने तिची व्यथा सांगितली. आणि मग ब्रह्मदेव म्हणाले यासाठी माझ्याकडे काही उपाय नाही. मग सर्व देवी देवता शिवजी हे सर्वजण कोणाकडे गेले? श्री विष्णूंकडे गेले. आणि श्री विष्णू हे श्वेतदीपामध्ये क्षीरसागरामध्ये पोहोडलेले असतात. त्यांची लक्ष्मी देवी सेवा करत असते. आणि मग हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या क्षीरसागराच्या तटावरती भूदेवी, ब्रह्मदेव, सर्व देवी देवता उभे राहिले आणि भगवंतांचं गुणगान करू लागले. भगवंतांचं गुणगान करत असताना पुरुष सुक्त म्हणून आहे जे भगवंतांचं खूप छान गुणगान आहे त्याच्यामध्ये की भगवंतांचं किती महान, भगवंत हे षडेश्वर्य पूर्ण आहेत. शंख चक्र गदा पद्म त्यांच्या हाती आणि ते सुंदर मुख कमल, लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत आहेत. संकर्षण हे शेषनाग रूपाने त्यांना आराम देत आहेत. त्या शेषनागशेवरती हे भगवंत आहेत. आणि ही सगळी स्तुती चालू असताना आपण पाहतो की जोपर्यंत भगवंतांचं नामस्मरण कीर्तन आपण करत नाही, डान्सिंग कीर्तन करत नाही, तोपर्यंत भगवंत प्रसन्न होत नाहीत. मग शिवजी सुद्धा होते, त्यांनी सुद्धा त्यांचं तांडव नृत्य त्या ठिकाणी केलं, तरी पण भगवंत समोर आले नाहीत. म्हणजे ब्रह्मदेव, देवी देवता, शिवजी असताना सुद्धा भगवंत समोर येत नाहीत. म्हणजे आपण तर किती सामान्य जीव आहोत, मग आपण किती तपश्चर्या केली पाहिजे, आपण किती जप केला पाहिजे, आपण किती तळमळीने नामस्मरण केलं पाहिजे हे आपण शिकायला पाहिजे. मग भगवंत ज्यावेळेस आले नाहीत त्यांच्या समोर, परंतु ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस ध्यानस्थ होऊन भगवंतांचं ध्यान केलं त्यावेळेस मग भगवंतांनी काय केलं? ब्रह्माजींच्या हृदयामध्ये सांगितलं की मी वृंदावनामध्ये देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी पुत्र रूपाने येईल आणि मग त्यावेळी काय करेल? मी या सर्व दुष्टांचा काय करेल? नाश करेल. आणि मग ही वार्ता
ब्रह्मदेवांनी देवी देवतांना सांगितली, भूदेवीला सांगितली आणि मग सर्वजण काय झाले, आपापल्या ठिकाणी आले. भूदेवी पृथ्वीवरती आले आणि देवी देवता स्वर्गामध्ये गेले, शिवजी धामामध्ये गेले. मग या ठिकाणी भगवंत सांगतात की ज्यावेळेस या भूतलावरती पापाचरण वाढते त्यावेळेस ते म्हणतात की परित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रभुपादजी भाषांतरामध्ये लिहितात, भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. म्हणजे भगवंतांनी या ठिकाणी सांगितले युगायुगात प्रकट होतो. म्हणजे एकदाच प्रकट झालेत का ते? नाही, त्यांचे 10 अवतार आहेत. आपण जे आता भजन गायलं तर ते 10 अवतार स्तोत्र आहे आणि ते 10 अवतार स्तोत्र आपण प्रत्येक भगवंतांच्या अवताराच्या वेळी आपण ते गातो आणि ते सर्वांनी गायलंही पाहिजे. त्यानंतर भगवंत आणखीनही म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. प्रभुपादजी भाषांतरामध्ये लिहितात, जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. माझ्या पार्षदांना सुद्धा मी पाठवत नाही, मी स्वतः अवतीर्ण होतो. म्हणून भगवंतांनी हे जे ब्रह्मदेव भूदेवी आणि देवी देवतांना सांगितलं की तुम्ही आता निष्काळजीपणे तुम्ही परत जा. आता या सर्व पापाचा उद्धार, पापाला नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी काय करणार आहे. भूदेवीला सांगितलं की काही काळजी करू नको. आणि मग ज्यावेळी हे सर्वजण पुन्हा परत आले तर मग भगवंतांनी सांगितलंय की हे जे वेद आहेत तेही या भूतलावरती पुन्हा स्थापन होतील. आणि मग या ठिकाणी बलरामजींचा आविर्भाव आपण गेल्या शनिवारी या ठिकाणी साजरा केला. बलरामजी श्रावण शुद्ध पौर्णिमा या दिवशी या धरतीवरती अवतीर्ण झाले. ही भगवंतांचीच लीला आहे. बलरामजी हे भगवंतांचे पूर्ण अंश अवतार आहेत. आणि मग मायादेवी पण आहे. मायादेवी म्हणजे बहिरंग शक्ती, हेही भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. आणि मग लादिनी शक्ती आहे की सहज भगवंत रूप या ठिकाणी समजते. आणि मग हे जे मायादेवी भूदेवी आहे हे भगवंतांच्या कार्यामध्ये सहाय्य करतात. आता आपण बघूयात की या पृथ्वीवरती सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजे होऊन गेले. सूर्यवंशीयांमध्ये आपण पाहतो की राजा हरिश्चंद्र आणि त्यांचे नंतर श्रीरामजी, लक्ष्मण, आणि त्यानंतर मग चंद्रवंशीयांमध्ये यदुवंश, यदुकुळ आणि मथुरा आणि वृंदावन हे जे दिव्य धाम आहे या धामाच्या ठिकाणी हे चंद्रवंशीय म्हणजे यदुकुळ राजे हे राज्य करीत होते. त्यामध्ये प्रमुख राजा सूरसेन. या सूरसेन राजाने मथुरा ही आपली राजधानी काय केली होती, प्रमुख मानून त्या ठिकाणी ते राज्यकारभार करीत होते. खूप छान सर्वांची काळजी करत होते, कारण सर्व हे जे मथुरा आणि वृंदावन मधील जे भक्त आहेत हे भगवंतांचीच संपत्ती आहे, म्हणून ते त्यांची खूप काळजी घेत होते. आणि वसुदेव जे होते हे सूरसेन राजाचे पुत्र. आणि मग वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होणार होता. आणि मग आपण या ठिकाणी पाहतोय की सूरसेन राजाचे पुत्र वसुदेव आणि देवक राजाची पुत्री देवकी, आणि यांचं ज्यावेळेस लग्न जमतं त्यावेळेस लग्नामध्ये असं सांगितलंय की खूप छान ढोल नगारे वाजतायत, तुतार्या मृदंग वाजतायत, सर्व ठिकाणी मंगलमय वातावरण आहे, आनंदी आनंद आहे सर्व ठिकाणी. आणि मग असे भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की
ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलीला हुंडा देतो, आता हुंडा पद्धत बंद झालेली आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु पूर्वीच्या काळी हुंडा म्हणून त्या ठिकाणी देवक राजाने आपल्या देवकीसाठी 400 हत्ती सुवर्णालंकृत, म्हणजे पूर्ण हत्तीला सुवर्णांनी मडवून ते 400 हत्ती या देवकी सोबत दिलेले होते. त्यानंतर 10,000 घोडे ते पण सुवर्णालंकृत, आणि 1800 रथ आणि 200 सुंदर दासी ह्या आंदण म्हणून दिलेल्या होत्या. म्हणजे किती काळजी करत होते देवक आपल्या पुत्रीची. आणि आपण पाहतो की ज्यांच्या घरी मुलगी आहे, ज्यांच्या घरी कन्या आहे, ते खरंच सौभाग्यवान असतात आणि खूप मोठी तपश्चर्या करून त्यांच्या घरी ती मुलगी जन्माला येत असते. म्हणजे कन्यादानाचं फळ त्यांना मिळतं, त्याच्यामुळे ते खरंच खूप सौभाग्यवान आहेत. त्यांनी कन्यादानाचं फळ मिळावं. परंतु आजकाल एक चुकीची पद्धत रूढ होत चालली की मुलीलाच हुंडा घ्यायला लागतंय. तर तसं करणं म्हणजे कन्यादानाचं फळ मिळणार आहे का आपल्याला? नाहीये. तर ती समाजातली रूढ काहीतरी चुकीची आहे. आणि मग या मंगलमय वातावरणामध्ये लग्न पार पडते, आणि लग्न पार पडल्यानंतर साहजिकच आहे, जसं मुलीला नवरदेवाकडे सोडवलं जातं त्या पद्धतीने या देवकीचा भाऊ कंस याचं या देवकीवरती इतकं खूप प्रेम होतं की त्या प्रेमापोटी तो म्हटला की आता माझं काहीतरी प्रेम दाखवलं पाहिजे, म्हणून त्याने काय केलं, त्या देवकी आणि वसुदेव हे ज्या रथावरती होते त्या रथावरच्या सारथ्याला खाली उतरून तो स्वतः त्या सारथ्य स्वीकारला आणि लगाम हातामध्ये धरला. आणि मग तो रथ हाकू लागला. त्यालाही खूप आनंद वाटायला लागला की मी माझ्या बहिणीला काय करतोय, पाठवणी करतोय. आणि मग ज्यावेळी तो पाठवणी करत होता त्यावेळेस आकाशातून आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी काय, अरे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीची पाठवणी करतोय त्या बहिणीचा 8वा पुत्र हा तुझा वध करणार आहे. आणि मग ही आकाशवाणी ज्यावेळेस त्यांनी ऐकली त्यावेळेस तो खूप क्रोधित झाला. किती जरी बहिणीवरती प्रेम असलं तरी तो आसुरी स्वभावाचा होता. पृथ्वीला त्याच्या पापाचं जड ओझ झालं होतं. आणि मग त्या आकाशवाणीने तो रागावला आणि त्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये आपल्या बहिणीचं देवकीचे केस पकडले आणि उजव्या हातामध्ये तलवार उचलून तो तिला मारून टाकण्याच्या प्रयत्नात होता. परंतु या ठिकाणी वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं असल्यामुळं देवकीच्या पूर्ण सांभाळाची जबाबदारी, संरक्षणाची जबाबदारी ही वसुदेवांवरती होती. म्हणून वसुदेवांनी आपला क्रूर आणि असा विचित्र स्वभावाचा जो आहे मेहुणा, तो म्हणजे कंस, याला समजावण्याचा प्रयत्न केला की अरे ही तुझी बहीण आहे, तू बहिणीचा वध कसा काय करू शकतोस, आणि तू तर एक महान राजा आहे, राजाने असं अबला नारीला मारणं हे तुला शोभा देत नाही, आणि हे पाप तू मग कुठं फेडणार. या सगळ्या गोष्टी वसुदेव आपल्या त्या मेहुण्याला सांगत होते. परंतु मेहुण्याच्या डोक्यामध्ये आता एकच बसलं होतं की हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर माझा वध करणार असेल तर मी हिला आत्ताच मारणं योग्य आहे. मग वसुदेव हे आपल्या मेहुण्याला त्यांच्या बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न करत होते. मग या ठिकाणी आपण असं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक भक्ताने, प्रत्येक मनुष्याने आपल्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे योग्य प्रयत्न करण्यासाठी. म्हणजे आपल्यावरती जरी किती संकट आली तरी आपण हताश न होता निम्म्यातूनच 16 माळा जप करण्याचा सोडून न देता त्याच्यावरती पुन्हा सोल्युशन काढून आपण जपच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या बुद्धीचा उपयोग होणार आहे. नाही तर भगवंतांनी आपल्याला बुद्धी देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. आणि मग वसुदेवांनी या सगळ्या प्रयत्नातून हा काही कंस ऐकायला तयार नाही, आणि मग त्याने भेद उपाय वापरला. भेद म्हणजे भय. आणि मग त्यांनी सांगितलं की तुला हे जे आहे, तू एवढं पाप करशील, या पापाचं तुला भय नाही का, तुला काय वाटत नाही का. तरीही त्याने काही केलं नाही, आणि असं म्हणून पुन्हा देवकीला मारण्याच्या तो प्रयत्नामध्ये
होता. आणि मग पुन्हा एकदा वसुदेवांनी सांगितलं की ठीक आहे, तुला माझ्यापासून किंवा माझ्या पत्नीपासून, देवकीपासून काही भय आहे का? नाही. तर तुला आमच्या 8व्या पुत्रापासून, देवकीच्या 8व्या पुत्रापासून भय आहे ना, तुला मी तो 8वा पुत्र देऊन टाकतो, किंवा मला होणारी सर्व मुले मी तुला देऊन टाकतो, तुला काय करायचं ते करा. आणि मग ज्यावेळेस त्या कंसाच्या बुद्धीमध्ये हे बसलं की ठीक आहे, मी या होणाऱ्या 8 मुलांना किंवा त्या अपत्यांना मारून टाकीन, तू जर मला स्वाधीन करत असशील तर मी सोडायला तयार आहे. आणि मग त्या ठिकाणी काय केलं, देवकी आणि वसुदेव यांना कंसाने सोडून दिलं. परंतु आपल्याला माहितीये ब्रह्मदेव, भूमाता, सर्व देवी देवता कशासाठी गेले होते श्री विष्णूंकडं? तर हे जे कंस आणि त्याचे जे मित्र राजे होते त्यांनी जे पाप केलं आहे त्या पापाला नष्ट करण्यासाठी, पुन्हा धर्म स्थापना करण्यासाठी ते गेले होते. आणि मग ज्यावेळेस वसुदेवांना पहिला पुत्र प्राप्त होतो, तर तो पहिला पुत्र वसुदेव हे निष्ठा आणि वचनी होते, त्याच्यामुळे ते कंसाकडे ते मूल घेऊन गेले. कंसाने त्याला हातामध्ये घेतलं, परंतु त्याच्यामध्ये थोडी दयाभाव निर्माण झाला आणि दयाभावतेने तो म्हणाला की काय हे इतकं लहान मूल आहे आणि ते लहान मूल माझा कसा काय जीव घेऊ शकणार आहे, म्हणून तो म्हणाला की हे तुम्ही परत घेऊन जा. पण त्या क्षणी या देवी आणि देवता, सूर आणि असुर यांना सहाय्यभूत असणारे श्री नारद मुनी त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि नारद मुनी म्हणाले की अरे तू असं काय करू शकतोस की हे बघ, देवकीच्या गर्भामधून येणारी मुलं याच्यामध्ये जे कोणी आहे त्यातला 8वा मुलगा तू कसं काय ओळखू शकतोस? तर या ठिकाणी असं सांगितलंय की नारद मुनींनी एक अष्टकमल दल म्हणजे कमळाचं फूल आणलं होतं आणि मग ते कंसासमोर धरलं आणि त्याला सांगितलं की मोज या फुलामधली 8वी पंखुडी, 8वी पाकळी कोणती आहे? जर या ठिकाणी मोजायला सुरुवात केलं 1 2 3 4 5 6 7 8 तिथंच येणार. इकडून मोजायला सुरुवात केलं तर 1 2 3 4 5 6 7 8, मग यातली 8वी पाकळी कोणती हे ज्यावेळेस कंसाला विचारलं तर त्याला सांगता आलं नाही. आणि आणखीनही सांगितलं की अरे तू ज्या वेळेस पूर्वजन्मी कालनेमी नावाचा राक्षस होतास त्यावेळेस तुला श्री विष्णूंनी ठार मारले आणि आता तुला मारण्यासाठी सर्व देवी देवता या वृंदावनामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि आता तुझा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे मग या गोष्टी नारद मुनींनी सांगितल्यानंतर मात्र कंसाला पुन्हा त्याच्या हृदयामध्ये जी दयाळूपणा, दयाभाव आला होता तो पुन्हा नष्ट झाला आणि त्याने परत त्या मुलाला नाही सांगितलं जे पहिल्यांदा देवकीच्या गर्भामधून जन्मले होते, तर त्याला घेतला आणि कंसाने निर्दयपणे पाषाणावरती आपटून ठार केलं. आणि मग अशा प्रमाणे 1 2 3 4 5 वर्षानंतर जी जन्माला आलेली लहान अर्भक होती ती कंसाने काय केली, दगडावरती आपटून ठार मारली. असे 6 पुत्र कंसाने काय केले, ठार मारले. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस भगवंत ह्या भूतलावरती अवतीर्ण होणार होते त्या अगोदर बलरामजी संकर्षण हे देवकीच्या गर्भामध्ये अवतीर्ण झाले. आपण या ठिकाणी असं समजून घ्यायचंय की आपण जसे जीव सर्वसामान्य हे माता आणि पिता यांच्यापासून अवतीर्ण होतो तसं भगवंतांचं नाही आणि ते नसतं. भगवंत हे त्यांच्या पूर्ण रूपाने आणि त्यांच्या इच्छेने ते अवतरित होतात. जसं की आपण पाहिलं की आपण आपल्या मुखाने खाऊ शकतो, पण भगवंत त्यांच्या प्रत्येक रोम रंध्रातून ते आपण अर्पण केलेला भोग अर्पण करू शकतात. ते नेत्रांनी सुद्धा भोग अर्पण करू शकतात, ते त्यांच्या नासिकेतून भोग अर्पण करू शकतात आणि त्यांच्या पूर्ण शरीराने ते सृष्टीमध्ये कोणतेही कार्य करू शकतात. तसं आपलं नाही. म्हणून भगवंताने आपल्यामध्ये हा भेद आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस बलरामजी अवतीर्ण होतात देवकीच्या गर्भामध्ये
त्यावेळेस भगवंतांनी योगमायेला सांगितलेलं असतं की तू या संकर्षणजींना म्हणजे बलरामजींना तू काय कर, या ठिकाणाहून घेऊन जा. योगमायेला सांगितलं आणि कुठं न्यायला सांगितलं, रोहिणीच्या गर्भामध्ये, की त्या ठिकाणी तू त्यांना स्थानांतर कर. म्हणून बलरामजींना त्या ठिकाणी नेलं, म्हणून त्यांचं दुसरं नाव पण आहे संकर्षण. आणि मग त्यावेळेस देवकी माता ज्यावेळेस बलरामजी अवतरित झाले त्यावेळेस पूर्ण रूपाने शुद्ध झालेली होती. आणि मग भगवंतांचा अवतरणाचा वेळ, त्यावेळेस भगवंत देवकीच्या गर्भामध्ये अवतरित होणार होते. त्यावेळेस सर्व देवतांना तर खूप आनंदच झाला होता. सर्वजण वाट पाहत होते या दुष्टाचा कधी नाश होतोय, या कंसाचा कधी नाश होतोय. आणि मग भगवंत ज्यावेळेस देवकी आणि वसुदेव यांच्या समोर प्रकट होणार होते, देवकीच्या गर्भामध्ये जाणार होते, त्यावेळेस भगवंतांनी आपलं विष्णू अष्टरूप भुज, शंख चक्र पदा गदा पद्म, आपली ही जी आयुध आहेत ते आपल्या हातामध्ये या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर ते प्रकट झाले. आणि भगवंतांनी सांगितलं की आता तुमची जी तपश्चर्येची वेळ आहे ती पूर्ण झालेली आहे. कारण भगवंत हे तुम्ही मला मूल रूपाने प्राप्त व्हावेत म्हणून त्यांनी हजारो लाखो वर्ष तपश्चर्या केली होती. कोणत्या जन्मामध्ये? रोशनी आणि सुतप्पा हे पूर्वजन्मी होते. त्यावेळेस त्यांनी हजारो लाखो वर्ष तपश्चर्या केली होती की भगवंत तुम्ही आम्हाला पुत्र रूपाने प्राप्त व्हावे म्हणून. आणि मग भगवंत म्हणाले तुमची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे. आणि मग भगवंतांनी सांगितलं की तुम्ही जे हे तप केलेलं आहे त्या तपाचं हे फळ आहे. आणि तुम्ही आता काय करा, माझं काय करा, मी तुम्हाला पुत्र रूपाने प्राप्त झालेलो आहे. परंतु देवकी माता म्हणाले की तुमचं हे जे रूप आहे ते रूप जर इतरांनी कुणी बघितलं, जे ऋषी मुनी देवी देवता या रूपांना पाहू शकतात, तर ते रूप पाहू नये म्हणून तुम्ही पुन्हा काय द्विभुज रूपामध्ये यावं. आणि मग भगवंतांनी देवकी मातेची तिची प्रार्थना आहे ती ऐकली. आणि मग भगवंत द्विभुज रूपाने प्रकट झाले आणि योगमायेचं त्यांनी आवरण काढल्यानंतर मग पुन्हा देवकी माता खूप सुंदर आणि खूप छान दिसत होत्या. कारण भगवंत देवकी मातेच्या हृदयामध्ये आहेत. प्रथमतः भगवंत वसुदेवांच्या हृदयामध्ये गेले आणि त्यानंतर देवकी मातेच्या हृदयामध्ये आणि नंतर गर्भामध्ये स्थानांतरित झाले स्वतः. तर आपण या ठिकाणी असं समजून घेऊ शकतो की भगवंत हे कोणतंही कार्य कधीही करू शकतात. तुम्ही म्हणाल की भगवंत कसं काय गर्भामध्ये जाऊ शकतात, तर आपल्याला उदाहरण माहिती आहे. ज्यावेळेस अश्वत्थामा याने ब्रह्मास्त्र सोडलं कोणावरती, उत्तरावरती, त्यावेळेस भगवंतांनी या परीक्षित महाराजांना वाचवण्यासाठी ते स्वतः उत्तरेच्या गर्भामध्ये गेले आणि ते ब्रह्मास्त्र नष्ट करून टाकलं. म्हणजे भगवंत कोणत्याही क्षणी कुठेही जाऊ शकतात. आणि मग नंतर भगवंत कसे देवकी मातेच्या शेजारी बाल रूपामध्ये प्रकट होतात तेही भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की आपल्यासारखा त्यांचा दिव्य अवतार, आपल्यासारखा सामान्य अवतार नसतो भगवंतांचा, तर तो दिव्य अवतार असतो. आणि मग ज्यावेळेस भगवंत या देवकीच्या गर्भातून अवतरित होतात त्या क्षणाला वसुदेवांच्या अनेक पत्न्यांपैकी एक पत्नी जी आहे रोहिणी, त्यांनाही बलरामजी त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आणि मग नंद बाबा आणि यशोदा त्याही वेळेस भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे योगमाया, या योगमायेला सांगितलं की तू काय कर, यशोदा मातेच्या गर्भामध्ये प्रकट हो. आणि मग योगमायेने त्या ठिकाणी तिचं कार्य केलं आणि भगवंत या ठिकाणी प्रकट झाले. मग आपण भगवंतांचं ज्यावेळेस भगवंत प्रकट होतात, भगवंत प्रकट झाले त्यावेळेस सर्व देवी देवता, ब्रह्माजी, शंकरजी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी भगवंतांचं खूप गुणगान केलं.
आणि मग योगमायेला सांगितलं होतं की तुला पुन्हा काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे. आणि मग देवकी आणि वसुदेव यांना जे कंसाने कारागृहामध्ये टाकलं होतं, तर त्या कारागृहाच्या पूर्ण बेड्या आपोआप काय झाल्या, निघाल्या. आणि मग भगवंतांनी सांगितलं की तू काय कर, आता पटकन मला घेऊन जा. कुठं? नंदगावला. आणि नंदगावला जे नंदबाबा आणि यशोदा माता आहेत त्यांच्याकडं एक मुलगी जन्माला आली आहे. त्या मुलीला काय करतो मी, घेऊन या. आणि मग नंदबाबा भगवान श्रीकृष्णांना एका टोपलीमध्ये घेतात आणि पूर्ण सैनिक वगैरे झोपलेले आहेत, सगळं योगमायेच्या आवरणामुळं बेड्या पडलेल्या आहेत, दरवाजे उघडलेले आहेत. आणि मग हे जे आहेत भगवान श्रीकृष्ण यांचे पिता, त्यांनी भगवंतांना टोपलीमध्ये घेतलं, डोक्यावरती घेतलं आणि ते रात्रीचं चालू लागले. आणि मग ही जी यमुना माता आहे, ती यमुना माता रस्त्यामध्ये आहे. भगवंत अवतरित झालेत म्हणल्यानंतर सगळीकडे मंगलमय वातावरण आहे. आकाशातूनही खूप छान तुषार रूपी पाऊस पडतोय. असं डायरेक्ट इंद्र ज्यावेळेस कोपले आणि गोवर्धन वरती जसं मुसळधार पाऊस पडला, तर तसं नाहीये. ती वर्षा सुद्धा इतकी छान भगवंतांना स्पर्श करण्यासाठी त्या ठिकाणी पाऊस पडतोय. आणि यमुना मातेला पूर्ण पूर आलेला आहे. आणि मग भगवंतांना तर घेऊन जायचंय. मग यमुना मातेने सुद्धा भगवंतांना जाण्यासाठी वाट करून दिली. पण त्या अगोदर यमुना मातेला भगवंतांच्या चरणाचं काय घ्यायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं, चरणांना स्पर्श करायचा होता. म्हणून यमुना मातेला खूप पूर यायला लागला. इतका पूर आला की हे जे वसुदेव आहेत त्या वसुदेवांच्या पूर्ण नाकापर्यंत पाणी यायला लागलं. आणि मग भगवंतांना तर पलीकडे जायचंय. आणि मग भगवंतांनी हळूच आपला एक पाय बाहेर काढला आणि त्या पायाला यमुना मातेच्या पाण्याचा स्पर्श झाला. यमुना मातेने दर्शन घेतलं आणि मग पूर्ण वाट यमुना मातेने वसुदेवांना भगवंतांना पुढे जाण्यासाठी मोकळी केली. जसं की श्रीरामांना ज्या पद्धतीने सेतुबंधन करायचा होता, त्यावेळेस समुद्रदेवाने ती वाट मोकळी करून दिली होती, त्याच पद्धतीने. आणि वरून पाऊस पडत असताना शेषनाग हे जे बलराम जे आहेत ते आपल्या सहस्रफणांनी भगवंतांवरती त्यांनी काय केलं होतं, छत्र धरलेलं होतं. आणि मग हळूहळू नंदबाबांच्या घरी हे वसुदेव पोहोचले. आणि मायेचं आवरण असल्यामुळं आणि प्रसवाच्या वेदना असल्यामुळं त्या ठिकाणी यशोदा माता पण निद्रिस्त होत्या. आणि मग सगळे दरवाजे पण उघडे होते. ही एक भगवंतांची लीला आहे. आणि मग त्या ठिकाणी हे जे वसुदेव आहेत ते गेले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मुलीला घेतलं आणि बाळकृष्ण भगवंतांना शेजारी झोपवलं. आणि त्या मुलीला घेऊन वसुदेव कुठं आले, पुन्हा कारागृहामध्ये आले. आणि मग ज्यावेळेस कंसाला समजलं की अरे 8वा पुत्र जन्माला आला नसून 8वी कोण जन्माला आली आहे, पुत्री, त्यावेळेस तो क्रोधी झाला होता. तरीही त्याने म्हटलं आता पुत्री जन्माला आली आहे म्हटले तर काय करणार नाही. परंतु कंस ज्यावेळेस त्याला समजलं, तो झोपेत असताना सुद्धा आला. त्याचे सांगितले भागवतामध्ये वर्णन आहे की त्याचे केस अस्ताव्यस्त झालेले आहेत. त्या अवस्थेमध्ये तो कारागृहामध्ये आला, त्या प्रसूत ग्रहामध्ये आला. आणि त्याने त्या मुलीला तो पकडून असा मारणार. परंतु देवकी मातेने इतकी विनवणी केली त्या कंसाला की अरे ही तुझी होणारी सून आहे, तू तिला नको मारूस. ती एक मुलगी आहे, तिला मारून तुला मारणारा एक मुलगा जन्माला येणार होता, तो तर आला नाही. ही मुलगी तुझं काय बिघडवणार आहे, ती एक अबल आहे. एवढं विनंती करत होती. तिच्या डोळ्यामध्ये देवकी मातेच्या पूर्ण अश्रू होते. ती गलबलून बोलत होती की तू हिला जीवदान दे, नको हिला मारू. परंतु तो कंस मात्र त्याला भय होतं. त्याच्यामुळे त्याने काय केलं, त्या मायेचे खाली वाकून 2 पाय धरले आणि असं उचलून त्या दगडावरती आपटणार. त्या क्षणाला ती जी योग माया आहे, ती जी मुलगी आहे ती उडाली आणि त्या कारागृहामध्ये
उडाल्यानंतर त्या योगमायेने आपलं अष्टसात्विक रूप प्रकट केलं, ती म्हणजे दुर्गा देवी. आणि दुर्गा देवी म्हणाली की अरे मूर्ख कंसा, तुला ठार मारणारा काळ कृष्ण भगवंत हे जन्माला आलेले आहेत. आता तुझा मृत्यू अटळ आहे. आणि मग त्या क्षणापासून त्या क्षणाला त्याला वाटलं की आता काही खरं नाही. आणि मग त्याने काय केलं, देवकी आणि वसुदेव यांना जे कारागृहामध्ये टाकलं होतं, जे पायामध्ये बेड्या होत्या, त्या सैनिकांना काढायला सांगितले. आणि तो विनवणी करू लागला दोघांना की माझी मती भ्रष्ट झाली होती, त्याच्यामुळं मी इतका क्रूर वागलो, तर मला तुम्ही काय करा, क्षमा करा. मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये जर असं कोणी वागलं असेल तर त्याला आपण क्षमा करू का? करायला पाहिजे. ज्याचं हृदय वैष्णवाचं आहे, जो म्हणतो मी वैष्णव आहे, जो स्वतःला वैष्णव मानण्याचा प्रयत्न करतो, त्याने आपल्या जीवनामध्ये जर कुणी इतर लोकांनी, आता देवकी आणि वसुदेव यांच्या जीवनामध्ये जे अतीव दुःख कष्ट आलं त्याप्रमाणे तर आपल्या आयुष्यामध्ये नाही आलं. एखादा भक्त आपल्याला थोडं कुठं बोलला असेल किंवा काही झालं असेल तर नक्कीच आपण ते विसरण्यायोग्य आहे आणि विसरायला पाहिजे. म्हणून भक्तांनी हे क्षमाशील असावं. आणि मग जसं देवकी आणि वसुदेव यांनी लगेचच काय केलं, कंसाला क्षमा करून टाकलं. आणि मग त्यानंतर त्या दोघांना कंसाने मुक्त केलं. आणि मग नंदगाव मध्ये ज्यावेळेस समजलं की कृष्ण भगवंत एक पुत्र रूपाने जन्माला आलेले आहेत यशोदा मातेच्या इथं, त्या ठिकाणी मात्र मग नंदगावामध्ये इतका मोठा उत्सव सुरू झाला की त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पूर्ण नंदगाव मध्ये सडा, रांगोळी, सुगंधी द्रव्य सर्व रस्त्यांवरती ते टाकतायत. पूर्ण गाव फुलांच्या तोरणाने सुशोभून टाकतायत. याही ठिकाणी माताजी भक्त कृष्ण आगमनाच्या या उत्सवामध्ये पताका बांधतायत, माळा अर्पण करतायत, माळांनी सुशोभित करतायत. किती आनंद! म्हणजे जसा नंदगाव मध्ये आनंद तसाच या ठिकाणी बारामतीच्या भक्तांमध्ये आपल्याला आनंद दिसतोय. आणि मग देवी देवतांना सुद्धा खूप आनंद झाला. किन्नर, गंधर्व हे गायन करतायत, अप्सरा नृत्य करतायत, सगळीकडे आनंदी वातावरण आहे. आणि मग हे आनंदी वातावरण सगळीकडं, तसंच आपल्याही हृदयामध्ये हे आनंदाचं वातावरण नक्कीच तयार व्हायला पाहिजे आणि झालंच पाहिजे. कारण कृष्ण भगवंत हे आपले कोण आहेत? परम पिता आहेत. कारण त्यांचीच आपण लेकरं आहोत. आणि मग आपल्या वडिलांचा जन्मोत्सव म्हटल्यानंतर आपल्याला नक्कीच परम आनंद व्हायला पाहिजे, जसं की नंदगाव मध्ये झाला. आणि मग नंदगाव मधून ज्यावेळेस नंदबाबा हे मथुरेला टॅक्स द्यायला यायचे, कोणाला? कंस मामाला. आणि मग ते टॅक्स देण्यासाठी पुन्हा आले. आणि मग हे जे वसुदेव आणि देवकी यांनाही भेटायचं होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी टॅक्स भरला आणि त्यांची भेट देण्यासाठी आले, ते एका थांबले होते महलामध्ये नंदबाबा. आणि वसुदेवांना ज्यावेळेस समजलं की नंदबाबा आले तर ते दोघे भाऊ भाऊ होते. आणि मग त्यांना खूप आनंद झाला. आणि मग पटकन वसुदेव आले, नंदबाबा बसलेले असताना तर पटकन त्यांना आलिंगन दिलं. खूप त्यांना बरं वाटलं. आणि मग वसुदेवांनी नंदबाबांनी विचारलं की कसे आहेत दोघे जण, बलरामजी आणि कृष्ण? माझी पत्नी कशी आहे? तुमच्या गायी कशा आहेत? गोप बांधव गोपी कशा आहेत? तर याच्या सगळ्यांची विचारपूस त्या ठिकाणी वसुदेवांनी केली. आणि मग सांगितलं की अरे या कंसाचा काही नेम नाही, तो कधी काय करेल सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही टॅक्स भरलाय ना, पटकन निघून जा आणि त्यांची काळजी घ्या. तर या पद्धतीने आपण पाहतो की भगवंत अवतरित होतात ते भक्तांची काळजी घेण्यासाठी. आणि मग ज्यावेळेस भगवंत भक्तांची काळजी घेतात, मग आपणही भगवंतांची सेवा करण्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मंदिरामध्ये येतो, मग भगवंतांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण काहीतरी सेवा करायला पाहिजे, ही आपली मानसिकता पाहिजे. काय सेवा केली पाहिजे?
एखाद्या भक्ताला खूप नम्रपणे हसून फक्त हरे कृष्ण म्हणलात ना तुम्ही, तरीही ती खूप छान सेवा होते. मग तुम्हाला जर तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही आणखीन काही सेवा करू इच्छित असाल तर आणखीनच चांगले, आणि तरच भगवंत प्रसन्न होतील. भगवंत कधी प्रसन्न होतात? भक्त प्रसन्न झाले तर. जर तुम्ही एक भक्तांना जर नाराज करत असाल तर मग भगवंत म्हणतील काय, तो मंदिरामध्ये येतो, सेवा करतो, इतरांना काही म्हणतो, त्यांना त्यांच्याविषयी अपराध करतो, आणि मग मी कसा प्रसन्न होईल? मग तुम्ही कितीही 16 माळा, कितीही 32 माळा, कितीही 64 माळा करा, भगवंत प्रसन्न होणार नाही. तर ती आपण काळजी केली पाहिजे की जर आपण मंदिरामध्ये येत असू तर आपण नम्रतेने थोडी तरी सेवा करायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी नंदगावमध्ये इतका मोठा उत्सव, आणि मग भगवंतांचं जे आहे त्या बऱ्याच संस्कार आहेत. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते नाळ कापण्याचा ते एक संस्कार असतो, तर तो काही झाला नाही, कारण भगवंतांना अगोदरच आणून ठेवलं होतं आणि योग मायेला अगोदरच त्या ठिकाणी नेलं होतं, पण बाकीचेही संस्कार त्या ठिकाणी केले गेले होते. मग या सगळ्या घटना घडतायत, सर्व ठिकाणी आनंदी आनंद आहे, भगवंतांचा जन्मोत्सव साजरा होतोय. आणि मग ज्यावेळेस भगवंत हळूहळू मोठे होतात तसं भगवंत लहान असताना आपण आता या ठिकाणी भगवंतांचं या जन्माची आपण चर्चा केली. आता जन्मानंतर आपण भगवंतांचं कर्म सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि मग भगवंतांचं कर्म पाहत असताना भगवंत लहान असताना सगळ्यात मोठं कर्म भगवंतांनी केलं म्हणजे पूतना वध, पूतनेचा उद्धार केला. नंदगावमध्ये आनंदी आनंद आहे. भगवंत जन्माला आलेत म्हटल्यानंतर गावगावचे भक्त माताजी कृष्ण भगवंतांचं मुखकमल पाहण्यासाठी येत आहेत. आणि मग याचाच फायदा घेऊन कंस मामाने योजना आखलेली आहे की या 10 गावांमध्ये परिसरामध्ये असणारी 10 दिवसांच्या आतील जी सगळी बालकं आहेत त्यांना काय करायचं, ठार मारून टाकायचं. आणि मग प्रथम कृष्ण भगवंतांना मारण्यासाठी कंस मामाने कोणाला पाठवलं? पूतना मातेला पाठवलं, पूतना राक्षसीन जी आहे तिला पाठवलं. आणि मग प्रत्येक गावातून खूप छान स्त्रिया शृंगार करून येत आहेत, नवीन वस्त्र परिधान करून येत आहेत. मग त्याचाच फायदा घेऊन पूतना राक्षसीन ही इतकी क्रूर आहे, तिनेही एक छान सुंदर युवतीचं रूप घेतलं आणि आता भगवंतांचं दर्शन घ्यायचं, भगवंतांच्या महालात जायचं आणि भगवंतांना उचलून स्तनपान करवायचा आणि भगवंतांना ठार मारून टाकायचं, अशी या पूतनेची योजना होती. आणि त्या पद्धतीने ती जी योजना सफल होत गेली. ती ज्यावेळेस नंदगाव मधून जात होती त्यावेळेस सगळ्यांना तिचं ते सौंदर्य, त्याचा मोह पडला आणि प्रत्येक जण म्हणायला लागले की अरे ही तर देवी अप्सराच आहे. आणि तिच्याकडे बघत मग तिला महालामध्ये सुद्धा जाऊन दिलं, कोणीही अडवलं नाही. आणि मग महालामध्ये जाऊन यशोदा मातेलाही वाटलं की छान आहेत ह्या, दिसायला पण सुंदर आहेत. आणि मग जर आपल्या घरी कोणी असा सभ्य माणूस आला तर त्याला शक्यतो आपण अडवत नाही, पण जर कोणी वेगळ्या अवतारात आणि ह्याच्यामध्ये आलं तर आपण त्याला थांबवतो. परंतु पूतनेला कोणी थांबवलं नाही. पूतना गेली महलामध्ये आणि भगवंतांना उचललं, परंतु या पूतना राक्षसीने काय केलं होतं, आपल्या स्तनांना खूप विषारी जे विष आहे, खूप म्हणजे ते नुसतं जरी आपल्यासारख्याने त्याचं हुंगलं, नाकाने जरी श्वास घेतला तरी आपण टिकू शकणार नाही, इतकं विष जहाल होतं ते तिने आपल्या स्तनांना लावलं होतं. का तर त्या बालकाला ठार मारून टाकायचंय. आणि तिने घेतलं आणि एका बाजूला बसून भगवंतांना ती स्तनपान करू लागली. आणि ज्यावेळी तिने भगवंतांना आपल्या स्तनाला लावलं आणि भगवंत माते समान होऊन ज्यावेळेस तिचं ते दूध पीत होते त्यावेळेस त्यांना तर आनंद झालाच झाला, परंतु भगवंतांनी तिचं ते दूध पूर्ण पिऊन घेतलं. त्याचबरोबर तिचे प्राण सुद्धा ओढून घ्यायला सुरुवात
केली आणि मग त्या क्षणाला पूतना अशी ओरडली की हे दुष्टा, थांब थांब, माझे प्राण चालले, सोड सोड, मला सोड. परंतु भगवंतांनी त्या पूतना राक्षसीला काय केलं होतं, घट्ट धरून ठेवलं होतं, तिला सोडलं नाही. कारण भगवंतांना भगवंत अंतर्यामी ज्ञात आहे, त्यांनी ओळखलं की ही पूतना आहे. आणि मग तिचं ते पूर्ण सौंदर्य नष्ट झालं, ती ओरडली, सोड सोड म्हणाली आणि पूर्ण महालातून बाहेर पडली आणि ओरडत ज्यावेळेस पळाली, काही अंतरावरती दूर गेल्यानंतर भगवंतांनी तिचे प्राण खेचून घेतले आणि तिचं ते शरीर आहे ते धाडदेनी खाली कोसळलं. आणि ज्यावेळेस ते सर्वांना समजलं की हे शरीर पडलंय, त्याच्या अगोदर तर सगळ्या नंदगावातील लोकांना माहिती झालं होतं की भगवंतांना बाळकृष्णांना ही घेऊन पळालेली कोणी युवती सुंदरी नसून ती कोण आहे, राक्षसी नाही. आपणही आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टींना बळी पडतो की या जगामधली संपत्ती आणि जे काही सौंदर्य आहे त्याला कधीही बळी पडायचं नाही. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की न धनम न जनम न सुंदरीम. तर आपण या जगामध्ये मनुष्य रूपाने आलेलो आहोत, आपण भगवंतांची भक्ती करायला पाहिजे, ना की या धनामध्ये सुंदरीमध्ये आपण आपलं हे मनुष्य देह हा इतका छान आणि सुंदर मिळालेला आहे, या मनुष्य देहाचा आपण सत्कारणी उपयोग केला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये कल्मश हे कोणत्याही प्रकारचे आपण ठेवले नाही पाहिजे. ज्यावेळी आपण ते करू त्यावेळेसच आपण भक्ती चांगल्या पद्धतीने करू शकू. आणि मग ज्यावेळेस ते शरीर पडलं त्यावेळेस भागवतम मध्ये वर्णन आहे की 12 मैल परिसरातील सगळे वृक्ष हे खाली कोसळून पडले होते. म्हणजे तिचं शरीर किती मैलाचं आहे, 12 मैलाचं. 12 मैल म्हणजे जवळजवळ 19 किलोमीटर आणि वरती आहे, म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर तिचं शरीर लांब होतं त्या पूतना राक्षसीचं. म्हणजे किती अकराळ विकराळ होती ती. त्या पूतना राक्षसीला त्या लहान कृष्ण भगवंतांनी काय केलं होतं, ठार मारून टाकलं होतं. आणि मग ज्यावेळेस लोकांना समजलं की एवढी मोठी राक्षसी आहे आणि असा काय भूकंपासारखा आवाज आलाय म्हणून लोकही पाहायला आली, त्यांनाही समजलं की ही पूतना, या पूतनेने या पूतनाला भगवंतांनी ठार मारले. आणि ज्यावेळेस त्या पूतना राक्षसीचं वर्णन भागवतामध्ये खूप आहे की तिचे जे दात होते ते आपल्या नांगराच्या फाळा एवढे होते, तिचे जे डोळे होते त्या मोठ्या कोरड्या विहिरींसारखे होते, तिचं जे नाक होतं ते डोंगरातल्या गुहे एवढं होतं, तिचे जे पाय होते त्या ज्या नद्या आहेत त्या नद्याने एवढे तिचे पाय होते, आणि तिचे जे ऊर होते, स्तन होते ते पृथ्वीवरच्या डोंगरांप्रमाणे होते. आणि हे सगळं तिचं अकराळ विकराळ रूप. आणि ज्यावेळेस ती गतप्राण झाली त्यावेळेस सर्वांनी तिचा अंत्यसंस्कार करायचा ठरवलं. अंत्यसंस्कार करताना तिच्या शरीरामधून जो गंध निघत होता तो गंध इतका सुगंधी होता की आजूबाजूच्या लोकांनी ज्यावेळेस ते वास आला त्यावेळेस समजले की अरे हा इतका छान वास कुठून येतोय. आणि मग ते लोक त्या वासाच्या दिशेने शोधत शोधत आले कुठं तर नंदगाव मध्ये. आणि मग त्यांना समजले की अरे ही पूतना राक्षसिनीचं काय जळतंय, अग्निसंस्कार दिलेला आहे ते जळतंय. मग त्या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की भगवंत ज्याला स्वीकारतात, पूतना राक्षसिनीचे प्राण भगवंतांनी आपल्यामध्ये स्वीकारले होते. मग भगवंत ज्याला स्वीकारतात तो कितीही वाईट असू देत, कितीही कुरूप असू देत, त्याच्या हृदयामध्ये कितीही इतरांप्रती द्वेष असू देत. या ठिकाणी पूतना राक्षसिनीच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती पूर्ण द्वेष होता, तरीही भगवंतांनी या पूतना राक्षसिनीला मातेच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं. आणि तिला स्वीकारल्यानंतर तिच्या शरीरातून इतका दिव्य सुगंध निघतोय म्हणजे ती पवित्र झाली. आणि तिला स्थान नंतर गोलोक वृंदावनामध्ये यशोदा मातेची सहचरणी दासी म्हणून मिळालेला. म्हणजे जर भगवंतांनी जर कोणाला स्वीकारलं तर ते भगवंत त्याला या पूर्ण भवसागरातून मुक्त करतात. आपण सुरुवातीला पाहिला हा भवसागर म्हणजे आपण या भौतिक जीवनामध्ये जगतोय
हे जन्म मरण हे जे आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपल्याला सुटत नाही. मग कधी सुटणार, आपण कधी सोडवणार? भगवंतांनी आपल्याला स्वीकारलं तर. भगवंत आपल्याला कधी स्वीकारतील? भगवंतांचं नामस्मरण केलं तर. मग ह्या कलियुगामध्ये कसं नामस्मरण करायचं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जर भगवंतांचं नाम घेतलं शुद्ध मनाने, शुद्ध हृदयाने, तुळशीच्या माळेवरती भक्तांसमवेत जर आपण ध्यानपूर्वक भगवंतांचं नामस्मरण घेतलं तर भगवंत आपल्याला स्वीकारतील. कंस मामा ज्यावेळेस त्याला समजलं होतं की मला हा देवकीचा 8वा पुत्र ठार करणार आहे, त्या क्षणापासून तो किती जरी निष्ठुर असला, निर्दयी असला तरी भगवंतांचं त्याने नामस्मरण सुरू केलेलं होतं की कृष्ण 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 मला मारणारे, कृष्ण जन्माला येणारे. मग त्या क्षणापासून त्याची कृष्ण भक्ती सुरू झाली होती. द्वेषामध्ये आपण तर भगवंतांचा द्वेष करत नाही, आपण भगवंतांवरती प्रेम करतो. जसं आपण आपल्या मुलांवरती, लहान मुलांवरती, मोठा असला तरी मोठ्या मुलावरती सुद्धा आई प्रेम करते, वडील प्रेम करतात. तसं आपण जर भगवंतांवरती प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत आपल्याला नक्कीच स्वीकारतील. जसं कंस मामाचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला, त्याच पद्धतीने पूतना राक्षसनीचा उद्धार केला. भगवंतांचं जन्म दिव्य आहे ते आपण पाहिलं, भगवंतांचं कर्म सुद्धा खूप दिव्य आहे हे आपण बघितलं. भगवंतांच्या ह्या अनंत आणि अनेक लीला या ठिकाणी आहेत. तर हे जे कर्म आहे भगवंतांचं ते आपण जाणलं पाहिजे. भगवंत हे किती दिव्य आहेत. भगवंत हे गोलोक वृंदावनामध्ये स्थित. मग गोलोक वृंदावन आणि मथुरा वृंदावन याच्यामध्ये काही भेद नाही. प्रभुपाद भागवतम मध्ये सांगतात की श्री चैतन्य महाप्रभू जे कलकत्ता या ठिकाणी नवद्वीप धाम आहे त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि मग चैतन्य महाप्रभू आणि कृष्ण भगवंत हे वेगळे नाहीत. म्हणून हे जे मथुरा वृंदावन धाम आणि नवद्वीप धाम म्हणजेच मायापूर हेही भिन्न आहे, भगवंतांपासून भिन्न नाही. म्हणून आपल्याला भगवंतांच्या लीला श्रीमद भागवतम मधून श्रवण करायच्याच आहेत. त्याचबरोबर आपल्याला चैतन्य चरितामृत हा सुद्धा ग्रंथ आहे, हा आपल्याला श्रवण करायचा आहे. त्याचं पण विज्ञान जे काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि जर आपण आपल्या हृदयामध्ये जिज्ञासा निर्माण केली भगवंतांना जाणण्याची तरच आपण या जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून मुक्त होऊ, अन्यथा नाही. मग त्यासाठी आपल्याला भक्तांचा संघ हवाय, मंदिरामध्ये आलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं आपण सेवा केली पाहिजे तरच आपल्याला ते शक्य होणार आहे. नाही तर घरी बसून भक्ती होणार आहे का? नाही. बरेच जण म्हणतात मी घरी बसून भक्ती करू शकतो, परंतु ते शक्य नाही. आपल्याला संघामध्येच आलं पाहिजे. आणि कलियुगामध्ये यज्ञ आणि सांगितले की कलव नास्तेव नास्तेव गतिरन्यता, हरे नाम हरीचं नाव हे घेतलंच पाहिजे, हरे कृष्ण महामंत्र म्हणलाच पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूयात. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे?